नमस्कार, जय शिवराय. सुटलं ना तोंडाला पाणी? हां, अशी आहे वांगी बटाटा रस्सा भाजी. अगदी पाहताक्षणी कराल अशी रेसिपी आणि अगदी 2 ते 3 चपात्या एक्स्ट्रा खातील अशी झणझणीत चटकदार रस्सा भाजी कशी करायची अगदी कांदा वगैरे काहीच न वापरता. अगदी जो आपण मसाला केलेला आहे अगदी तो महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. त्यापासून भरली वांगी, भरली कारलीही करू शकता. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी तीळ ते पण छान भाजून घेतलेले आहेत. प्रमाण कमी जास्त तुम्ही ते करू शकता. त्यानंतर जिरे 2 चम्मच अगदी अवेलेबल असेल तर तुम्ही खडा मसाला वापरू शकता. 2 ते 3 चम्मच धने छान भाजून घ्यायचे. आता अर्धी वाटी इथे घेतलेला आहे नारळाचा खीस घेतलेला आहे, तो पण छान भाजून घ्यायचा. तेलामध्ये 10-12 कळ्या पण लसणाच्या टाकून त्या पण छान भाजून घ्यायच्या. आता हा सर्व भाजलेला मसाला अगदी गार झाल्यानंतर त्याचं वाटण करून घ्यायचं. अगदी तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि ह्या मसाल्यापासून कोणतीही भाजी किंवा आमटी करू शकता. नंतर कढईमध्ये तेल घालून थोडेसे जिरे घालून अगदी 2 ते 3 चम्मच हा मसाला छान भाजून घ्यायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट अगदी कोणता दुसरा गरम मसाला वगैरे काही टाकायची गरज नाही ते. त्यानंतर आपण एक फुल वाटी टोमॅटो चिरलेला टाकलेला आहे, छान भाजून घ्यायचा. तेल सुटल्यानंतर कट केलेल्या व्हेजिटेबल्स म्हणजेच वांगे आणि बटाटा छान भाजून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घालून हे पुन्हा छान परतून घ्यायचं. अगदी 5 ते 10 मिनटासाठी ही भाजी आपली छान शिजते. झाकून ठेवायची ही भाजी. अगदी रसा भाजी चविष्ट आणि अगदी झणझणीत तयार होते. पाहताक्षणी कराल अशी रेसिपी आहे आणि अगदी 2 ते 3 चपात्या एक्स्ट्राच खाल अशी नक्कीच गॅरंटी आहे. आवडली असेल तर रेसिपी तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.